आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यामध्ये 57 ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांवर टांगती तलवार। 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडली। सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्याने मला टार्गेट केलं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांचा आरोप। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, त्यामुळे मी आता काही बोलणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सूचक विधान। चव्हाणांच्या विधानानं चर्चांना उधाण। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि पैसा या चक्रामध्ये राजकारण गुंतलंय। भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून निलेश राणेंनी लाखोंचा पैसा पकडला। आयोगाच्या पथकानं जे करायला हवं ते निलेश राणेंनी केलं। निलेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये पकडलेल्या पैशांवर सामनामधून भाजपवर टीका। 24 तास होऊनही मालवण प्रकरणावर एफआयआर झालेली नाही। पैसे व्यवसायामध्ये होते तर पुरावे सादर करा। शिवसेना आमदार निलेश राणेंचं ट्विट। मुख्यमंत्री फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। परतूरमध्ये फडणवीसांची प्रचार सभा होणार। परतूरमध्ये भाजपकडून प्रियांका राक्षे निवडणुकीच्या मैदानात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका। फडणवीस गृहमंत्री जास्त कराल तर कापून काढू। नागपूरमधल्या प्रचार सभेदरम्यान भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। आशिष देशमुखांनी खाल्ल्या मिठाला तरी जागावं, मंत्रिपद मिळालं ही काँग्रेसची पुण्याई। आशिष देशमुखांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवारांनी घेतला समाचार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मतदार यादीच्या हरकती आणि सूचनांसाठी मुदतवाढ। मतदार यादी संदर्भातील काम 4 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवा। आळस न करता काम जोमानं सुरू ठेवा। ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश। कर्जतमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईसपाट होणं। ठाकरेंसोबत जो पक्ष गेला तो भुईसपाट झाला। शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा। राम खाडे हल्ला प्रकरणी कोण दोषी हे समोर आलं पाहिजे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची मागणी। भजंग सुनावणीकडून राम खाडेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध। हल्ल्याची सखोल चौकशी करण्यासह हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार सुनावणीची माहिती। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांचे भाजपवर गंभीर आरोप। पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार सुरू। निवडणुकीआधी 2000, निवडणुकीच्या नंतर 3000 दिले जात असल्याचा धानोरकरांचा आरोप। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक नगरपालिका दत्तक घेण्याचं आश्वासन दिलं, मात्र सर्वच नगरपालिका दत्तक घेऊ शकत नाही। कोकाटेंची एकनाथ शिंदेंवर टीका। तर शिंदेंनी 10 वर्षांमध्ये कुठल्याही नगरपालिकेला भरीव निधी दिला नसल्याचाही आरोप। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीमध्ये। अमित शहांना भेटून अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे देणार। दमानिया यांची माहिती। दादांच्या अडचणीत आणखी वाढ। माझ्या घराची 100 पोलिसांनी झडती घेतली। मुटकुळेंच्या सांगण्यावरून पोलिसांनी झडती घेतली। संतोष बांगर यांचा आरोप। संतोष बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला। आमच्याकडे 67 पोलीस कार्यरत। बांगर यांच्या घरी 100 पोलीस नेण्याचा प्रश्नच नाही। हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांची माहिती। निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या।